हॅलो एव्हरीवन, महाट्रान्सको ए 2024चा रिझल्ट लागलेला आहे. तर आपण या पॉईंटवर आपला आजचा जो व्हिडिओ आहे या 3 ते 4 पॉईंटवर आहे. रिझल्ट डिक्लेअर झाला, या पॉईंटवर रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे ऑलरेडी. रिअल कट ऑफ जो आहे तो किती लागलेला आहे ॲक्च्युअल, व्हॉट अबाउट वेटिंग लिस्ट, सिलेक्शन झालं नाही तर समोर काय करायला पाहिजे आणि नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी काय आहे. तर ह्या सगळ्या पॉईंटवर आजचा हा आपला व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर रिअल कट ऑफ तुम्ही बघा, जनरली आपण 45 दिवसात एक्सपेक्ट करतो रिझल्ट, आणि तेवढाच ड्युरेशन, कमी जास्त तेवढा ड्युरेशन लागलेला आहे. लास्टची जी ॲड होती ते जवळपास एका महिन्यात रिझल्ट लागलेला होता, आणि यावेळेस नियर अबाउट 45-50 दिवस आपल्याला लागलेले आहेत. ठीक आहे. तर रिअल कट ऑफ बघा, कट ऑफ खरंच यावेळेचा खूप हाय गेला आहे. जनरली लास्ट ॲडला वॅकन्सी कमी असून सुद्धा एवढा कट ऑफ खूप चांगल्या होत्या, तरी खूप म्हणजे चांगला कट ऑफ गेलेला आहे, खूप हाय कट ऑफ गेलेला आहे. तर कट ऑफ तुम्ही बघू शकता, ओपन कॅटेगरीचा 111.86. तर हा जो कट ऑफ आहे 150 पैकी मार्क्स आहेत. ह्या 150 पैकी किती मार्क्स भेटलेले आहेत? 100 पैकी नाही आहे. ठीक आहे. तर हा WRचा आणि हा जनरलचा. तर ओपनचा जर विचार केला तर 111.86 आणि WRचा 102.7, ओबीसीचा 102.78.76 WR, SEBCचा 102.65 तर WRचा 89.26, SCचा 96.23 WRचा, त्यातच WR 94.98. तर असं तुम्ही बघितलं तर कट ऑफ आपला अशा प्रकारे लागलेला आहे, आणि खरंच खूप हाय कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पॉईंट, रिझल्ट लागलेला आहे तर सिलेक्शन नाही झालं. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्या दिवशी खरंच खूप वेगळी फिलिंग असते, आपल्याला जो आनंद होतो तो एक वेगळ्याच लेवलचा असतो. ज्यांचा जे रिझल्ट लागलेला आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, त्यांना ती गोष्ट समजत असेल की खूप वेगळा दिवस असतो तो आपल्या आयुष्यातला, ज्या दिवशी आपलं आयुष्य चेंज होतं किंवा रिझल्ट लागून तो क्षणच काही वेगळा असतो. तर त्यांना खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, एन्जॉय युअर सक्सेस. पण ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी काय? तर तुम्हाला मी थोडंसं पास्टमध्ये जाते आणि थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, करोनाचा फेज होता. करोनाच्या फेजमध्ये साधं आपल्याला बाहेर निघणंही कठीण होतं. म्हणजे करोनाच्या फेजमध्ये करिअर किंवा समोर आपल्याला, करोनाच्या फेजमध्ये जो स्टुडंट अभ्यास करत होता त्या स्टुडंटसाठी समोर कोणत्या ॲड येणार आहे, समोर ॲड कधी येणार आहे, करोना कधी संपणार आहे, हे काहीच माहिती नव्हतं. बिलकुल काहीच नाही. आपल्याला कोणालाच माहित नव्हतं की करोना आज संपेल का उद्या संपेल. पण तो संपलाच ना. तर म्हणजे समोर त्या फेजमध्ये कोणत्या ॲड येतील, कोणत्या नाही येणार हे काहीच माहिती नव्हतं. तो फेज होता की आपल्याला त्या फेजमध्ये समोर काहीच माहित नव्हतं. ठीक आहे. तर आज तशी सिच्युएशन काहीच नाही आहे. खूप चांगली सिच्युएशन आहे. तर जरी तुम्हाला असं वाटत असेल की MSCBच्या तिन्ही डिपार्टमेंटच्या वॅकन्सी येऊन गेलेल्या आहे, ही गोष्ट जरी क्लिअर आहे आपल्याला. आता लास्ट ॲडचा जर विचार केला तर आमची ॲड झाल्यानंतर असं एकदम एक्सपेक्टेड नव्हतं की एवढ्या लवकर एवढी चांगली वॅकन्सी येणार, पण आली. हे एक एक्झाम्पल. आणि MSCBच्या जरी वॅकन्सी झाल्या, आणि ही गोष्ट असते की एक बल्कमध्ये वॅकन्सी येतात MSCBच्या, पण याचा अर्थ असा नाही की समोर तुम्हाला कोणतीच ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाही. आमची यावेळेसची जी ॲड झाली त्यानंतर ज्यांचं सिलेक्शन त्यात झालं नव्हतं त्यांनी PWD JEE किंवा WRD JEE या एक्झाममध्ये त्या स्टुडंटचं सिलेक्शन झालं, नगर परिषदमध्ये झालं. त्यांचं सिलेक्शन त्या एक्झाममध्ये का झालं, तर त्यांनी त्यांचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवला. आता असा फेज आहे, आता हे ॲड म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही झालं, आय नो दॅट की ही सिच्युएशन खूप बेकार असते. तिथं आपल्याला, तुम्हाला असं, आपण एवढा अभ्यास केलेला असतो, 1-2 मार्कांनी जेव्हा सिलेक्शन राहतं तेव्हा तर खूपच वेगळं असतं की आपल्याला वाटतं आपण एवढा अभ्यास केला, का नाही झालं आपलं सिलेक्शन, थोड्यानं का राहिलं. तिथे थोडं डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. पण असं म्हणजे तुम्ही जास्त त्या गोष्टीचा विचार केला तर ते तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही काय करा की ठीक आहे, ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागेल आता की सिलेक्शन नाही झालं आहे आणि समोर मूव्ह ऑन करावंच लागेल. ही एक एक्झाम गेली म्हणजे तुमचं सगळंच काही गेलं असं काहीच नाही आहे. कदाचित त्याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटेल समोर. आणि तुम्ही जर असा विचार केला की खरंच मला याच्यापेक्षा नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी याच्यापेक्षा चांगली भेटेल, तर असं शुअर तसं घडतंच. त्यामुळे या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणून सगळं संपलं असा विचार करू नका. ठीक आहे. तर या एक्झाम नंतरही तुम्हाला कोणती ना कोणती ऑपॉर्च्युनिटी, आता तुम्ही जर तुमचं करिअर पाथ असा चूज केलाय किंवा AE JEE तुम्ही जर डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा AE JEE साठी जर अप्लाय केलंय किंवा त्यासाठीच तुम्ही अभ्यास करत आहे स्पेसिफिक,
तर ह्या ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट असतात तर याच्यामध्ये स्पेसिफिक सांगता येत नाही की समोरची ॲड जी आहे ती 2 महिन्यात येईल, 3 महिन्यात येईल किंवा 6 महिन्यात येईल किंवा एखादं वर्ष लावेल, हे कोणीच नाही सांगू शकत. हे एक एक्सपेक्टेशन असतं की हां ही ॲड आता येईल किंवा एक आता जसं BMCचा जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ॲड येणार करता करता थोडे दिवस लागले पण फायनली ती ॲड आली. तर असंच असते जे डायरेक्ट रिक्रुटमेंट्स असतात AE-JEEच्या, तर याच्यामध्ये एक्झॅक्ट सांगता येत नसते आपल्याला समोरची. आपण अभ्यास कंटिन्यू ठेवला, आपल्या अभ्यासाचा लेवल एक झालेली असेल मेंटेन, अभ्यास करून करून आपण सगळं क्लिअर होते आणि एक लेवल मेंटेन होते की त्या स्टेजला आपल्याला असं होतं की नाही आता मी एक्झाम क्रॅक करू शकते आरामात. तर तुम्ही जर अभ्यास सोडला, सपोज तुम्ही आता या स्टेजला तुमचं सिलेक्शन नाही झालं आणि तुम्ही अभ्यास सोडला, तुम्ही जनरली 2 ते 3 महिने किंवा 6 महिने जर अभ्यास नाही केला, तुम्ही सगळं मागचं विसरून जाणार. तुम्हाला पुन्हा जर एखादी ॲड आली आणि तुम्हाला असं झालं की नाही आता अभ्यास करायचा, तर 0 पासून तुम्हाला स्टार्टिंग करावं लागेल. जर तुम्हाला याच्यात कंटिन्यू राहायचं आहे, तर तुम्हाला अभ्यास कंटिन्यू ठेवावाच लागेल. जर तुम्ही अभ्यास कंटिन्यू नाही ठेवला, तर तुम्ही सगळं विसरून जाणार आणि तुम्हाला समोर जर करायची इच्छा जरी झाली, तर तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे जर तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे, तर तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा. ही एक एक्झाम गेली म्हणून सगळं संपत नाही. याच्यासमोरही ॲड येणारच आहे आणि याच्यासमोरही सिलेक्शन होणारच आहेत. ठीक आहे? तर आपलं आजचं सेशन जे होतं ते याच पॉईंटवर होतं मॅक्झिमम. आपण याच्यावरचे आता वेटिंग लिस्ट हा एक पॉईंट आपला क्लिअर करण्याचा बाकी आहे. वेटिंग लिस्टचं काय? तर वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर बघा, जसं मी तुम्हाला ॲडचं सांगितलं कधी येणार हे एक्झॅक्ट कोणालाच माहिती नसतं. पण वेटिंग लिस्टचं आता जेवढे स्टुडंट सिलेक्टेड झालेले आहेत, काही स्टुडंट असेही आहे ट्रान्सको आणि डिस्कॉम अशा दोन्ही एक्झाममध्ये म्हणजे भरपूर स्टुडंट मला असं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. मग आता ते दोन्हीचे दोन्ही जॉईन करणार आहे का? नक्कीच नाही. ज्यांना ट्रान्सको जॉईन करायचं आहे ते ट्रान्सको करणार, ज्यांना जे डिस्कॉम जॉईन करायचं ते डिस्कॉम करणार. मग ती जी एक पोस्ट आहे ती खालीच होणार आहे ना, तर ती त्यातून वेटिंग क्लिअर होतच असते. आणि तुम्ही लास्टचा जर विचार केला तर एक्झॅक्ट वेटिंग लिस्टमध्ये जितके कॅन्डिडेट आहेत त्यातले किती वेटिंग क्लिअर होईल, किती नाही होणार हे एक्झॅक्ट कोणीच नाही सांगू शकत. हे टोटली ट्रान्सकोवरच डिपेंड करते. पण जनरली दोन्ही ट्रान्सको आणि डिस्कॉममध्ये सिलेक्ट झालेले आहेत, ते एकच डिपार्टमेंट जॉईन करणार आहे. ती एक पोस्ट खाली राहणार, तर ते नेक्स्ट कॅन्डिडेटला भेटतेच. ठीक आहे? तर जनरली वेटिंग किती क्लिअर होणार, कधी क्लिअर होणार, या क्वेश्चनचा आन्सर कोणीच एक्झॅक्ट आता सांगू शकत नाही. जनरली आता हे DV वगैरे होणार, DV झाल्यानंतर मेन सिलेक्शन लिस्ट लागणार, जॉईनिंग होणार, त्यानंतर क्लिअर होईल की वेटिंग ते किती क्लिअर करणार. जर वेटिंगला स्टार्टिंगलाच तुमचं नाव असेल तर होप आहे की म्हणजे क्लिअर होऊन जाईल. जनरली ट्रान्सकोचा जर विचार केला तर वेटिंग क्लिअर करते, पण किती क्लिअर करणार, किती स्टुडंट घेणार, किती नाही घेणार हे एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही. आणि जर जे डिस्कॉमला सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी डिस्कॉम न जॉईन करता ट्रान्सको जॉईन केलं इन केस, तर ते पोस्ट जे खाली राहतात त्यातही क्लिअर होऊ शकते, तेही वेटिंग लावू शकतात. फक्त एवढंच की एक्झॅक्ट याच्यात कोणी तुम्हाला काहीच आन्सर देऊ शकत नाही. ठीक आहे? तर होप ठेवा, बी पॉझिटिव्ह, होप फॉर द बेस्ट. ठीक आहे? बाकी आजचा जो व्हिडिओ होता त्यात सगळे पॉईंट क्लिअर झालेले आहेत. आणखी जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता. ठीक आहे? थँक्यू सो मच.